चवीच्या जेवणाची लज्जत, स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत, स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले. स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध. आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या. अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा. आता काटे उलटे फिरू लागलेत, ते वाट बघायला लागले. उडी कवा मारायची? सदाभाऊ खोतांचा आमदार जयंत पाटलांना वाळव्यातून टोला. राज्यात महायुतीची लाट असून विरोधकांचे बालेकिल्ले ढासळायला सुरुवात झाली आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरू लागलेत. समोरचं वातावरण बघून आता ते फक्त वाट बघायला लागले की उडी कवा मारायची. अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला. वाळवा येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत खोत यांनी आपल्या खास शैलीत केलेल्या फटकेबाजीने उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिंदे यांनी आपल्या भाषणात लाडकी बहीण योजनेच्या यशाचा उल्लेख करत महिला शक्तीमुळेच राज्यात महायुतीचे 232 उमेदवार निवडून आल्याचे सांगितले. तसेच आष्टा येथे MIDC उभारून तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. मात्र सभेचे मुख्य आकर्षण सदाभाऊ खोत यांचे भाषण ठरले. त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर टीकेची झोड उठवत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला. यावेळी खासदार धैर्यशील माने, वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, सम्राट महाडिक यांच्यासह महायुतीचे अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. 20 वर्ष काम केला, पण भावांनो तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं. ते लय दिवस तिकडे बसणार नाही. थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील. त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही. ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची, कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही, समाजाला काय दिलं नाही. अरे क्रांतिसिंह नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नायकोडे यांनी केलेली होती, आणि त्या क्रांतिसिंहाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही. एवढंच काय, क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी 2018ला मंजूर केलं, पण सरकार गेल्यानंतर या पट्ट्यानं काशीगावच्या त्याला एक दमडी सुद्धा दिली नाही. ते कॉलेज बंद कसं पडेल हा विचार केला. आता सरकार आल्याबरोबर त्याला 15 कोटी रुपये निधी हा महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या महाविद्यालयासाठी दिलं.